नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता पार्थ त्याच्या रूममध्ये आलेला असतो, तर काव्या झोपलेली असते। तर पार्थ काव्याजवळ जातो आणि म्हणतो, काव्या उठा ना, जेवण नाही करायचं का? चला जेवण करून घेऊ। पण आता काव्याला काही जागच नसते, कारण तिला गाढ झोप लागलेली असते आणि तो पण म्हणतो जाऊ दे, कशाला उठवायचं। तेव्हा आता तो बघतो की त्यांना ताप वगैरे तर आला नसेल ना, तर तो तिच्या डोक्याला हात लावतो आणि बघतो तर काव्याला ताप नसतो। पण तरी सुद्धा तो म्हणतो की काव्या, खरंच तुम्ही ना स्वतःची काळजी घेत नाही आणि अचानक तब्येत खराब होते। मग तेव्हा त्याचं लक्ष आता तिच्या हाताकडे जातं। तिचा हात पूर्ण रक्ताने लाल झालेला असतो, कारण तिने स्वतःला त्रास करून घेतलेला असतो। जीवामुळे तिने स्वतःला शिक्षा दिलेली असते, त्याच्यामुळे तिचा हात लाल झालेला असतो। तर पार्थ म्हणतो, काव्याच्या हाताला हे काय झालंय? काय चाललंय काय यांचं? तिकडे जीवा आजारी पडलाय, जीवा शुद्धीत नाहीये आणि इकडे यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे। यांच्या हाताला आता काय झालं? काय करून घेतलं यांनी स्वतःला? नेमकं काय चाललंय ह्या दोघांच्या बाबतीत? मला काही समजतच नाहीये। खरंच काहीतरी जाणून घ्यावं लागेल, कारण इकडे नंदिनी टेन्शनमध्ये, मी टेन्शनमध्ये, तर तिकडे जीवाचं टेन्शन, इकडे यांचं टेन्शन। काय कशासाठी करून घेतलं असेल पण यांनी? आणि काय लागलं? मलम लावू का त्याला की नको लावू, असं त्याच्या मनामध्ये प्रश्न येत असतो। पण जाऊ द्या, त्यांना त्रास होईल, अजून मलम लावलं तर त्यांना जाग येऊन जाईल। पण कशामुळे झालं असेल हे, आणि त्यांनी स्वतः केलं असेल का हे, असे विचार आता पार्थच्या मनात येत असतात। तर मंडळी, आता पार्थ समोर येईल का की काव्याने आता जीवासाठी तिने स्वतःला शिक्षा करून घेतली, असं येईल का? हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील। धन्यवाद।